श्री योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 169. दरवर्षी सालाबादप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी हरिनामाचा जागर हा खऱ्या अर्थाने होणार आहे आणि त्याचा शुभारंभ आज सुरू झालेला आहे, तो एका भव्य दिव्य अशा शोभायात्रेने. या शोभायात्रेने आज पंचमीच्या दिवशी या कार्यक्रमाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. याही वर्षी लाखो भाविक या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत आणि जीवन कृतार्थ करून घेणार आहेत. या सप्ताहाची माहिती वेळोवेळी आपल्यापर्यंत पोहोचवित आहोत. सराला बेटाची परंपरा जाणून घेत असताना 200 वर्षांची ही परंपरा आणि 200 वर्षांचा इतिहास याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात आणि समजावून घेऊयात काय आहे सराला बेटाची परंपरा, संस्कृती आणि महत्त्व. सुसंस्कृत आणि मानवतावादी समाज निर्मितीचा महत्त्वपूर्ण स्रोत म्हणजेच अध्यात्मवाद हा होय. दिशाहीन भरकटलेल्या समाजाला प्रगतीपथावर नेण्याचं कार्य अध्यात्माच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकतं. केवळ एका मनालाच नव्हे तर संपूर्ण राष्ट्राला एकसंध बांधण्याची ताकद एकट्या अध्यात्मात असते. समाजातील प्रेम, सद्भावना आणि एकोपा अबाधित ठेवण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक साधू संतांनी आपली भूमिका चोखपणे निभावली आहे. तीर्थक्षेत्र श्री सरला बेट. संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील एक पावन क्षेत्र. अहमदनगर जिल्हा, श्रीरामपूर तालुका, गोदावरी नदीच्या कुशीत वसलेलं नयनरम्य ठिकाण. सरला बेट हे शिवाचं प्राचीन तीर्थक्षेत्र म्हणूनही ओळखलं जातं. सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज इसवी सन 1800चं शतक. सरला बेटावरूनच गंगागिरीजी महाराजांनी ग्रामीण जनतेला आध्यात्मिक उपदेश देण्यास सुरुवात केली. सद्गुरू गंगागिरी महाराज 200 वर्षापूर्वी त्यांचा जन्म या ठिकाणी कापूस वाळगावला झाला. कापूस वाळगाव सरला बेटापासून 7-8 किलोमीटर अंतरावर आहेत. तर सद्गुरू गंगागिरी महाराज हे बालपणापासून आणि धार्मिक वृत्तीचे होते. गायीची सेवा त्यांनी केली आणि गायीची सेवा करीत असताना आणि समाज प्रबोधनाचं कार्य बालपणापासून गंगागिरी महाराज करीत असत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जो एक उपेक्षित वर्ग होता समाजामध्ये, त्या उपेक्षित वर्गाला गंगागिरी महाराजांनी जवळ केलं. जो व्यसनाधीन झालेला वर्ग होता, त्या व्यसनाधीन झालेल्या लोकांना व्यसनापासून मुक्त केलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट की प्रपंचामध्ये अस्वस्थ होण्याला कारण जे आहे ते म्हणजे आपण संस्कृतीपासून, अध्यात्मापासून दूर चाललो आहे आणि त्यामुळं आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या संकट आणि दुःख येतात. आणि म्हणून या दुःखावर मात करण्याकरता, हे दुःख सहन करण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण होण्याकरता परमार्थाची गरज आहे, भगवंताच्या चिंतनाची गरज आहे. आणि म्हणून गंगागिरी महाराजांनी लोकांना भगवंताच्या भजनाला लावलं. आणि गंगागिरी महाराज स्वतः आणि संपूर्ण भारत यात्रा त्यांनी पायी केलेली आहे. संपूर्ण भारतामध्ये यात्रा करून त्यांनी आणि संपूर्ण देशाचा अभ्यास केला, अनुभव घेतला आणि तो अनुभव समाजाच्या प्रबोधनाच्या कारणाने आणि लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज यांनी श्रीमद भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, श्रीपद भागवत, श्रीमद भागवत, तुकाराम गाथा आदी ग्रंथांचं ज्ञानार्जन केलं. भगवान महादेव आणि पांडुरंगाच्या भक्तीत लीन होतानाच संपूर्ण महाराष्ट्रभर वारकरी संप्रदायाची पताका रोवली. सद्गुरू गंगागिरी महाराज यांच्या जीवनामध्ये असे खूप काही अनेक प्रसंग आहेत की महत्त्वाचे म्हणजे गंगागिरी महाराजांनी काही चोरी करणारे माणसंसुद्धा, एक बेटाच्या जवळचं एक गाव आहे, तिथं एक मनुष्य तो चोरी करायचा. एकदा गंगागिरी महाराजांची त्याची भेट झाली
आणि गंगागिरी महाराजांनी त्याला सांगितलं, अरे बाबा तू हे सोडून दे. आणि त्यांनी सांगितलं, महाराज मी जर हे सोडून दिलं, माझं आयुष्य याच्यामध्ये गेलं तर मी काय करणार. गंगागिरी महाराजांनी सांगितलं, जी काही तुला 2-5 एकर शेती आहे ती शेती कर, त्यात कष्टातून तुला मिळेल, त्यात समाधान मिळेल. त्यांनी सांगितलं मला पाणी नाही. गंगागिरी महाराजांनी त्याला पाणी दाखवलं, की सांगितलं की या ठिकाणी तुला पाणी लागेल, तू विहीर खोद. आणि त्यांनी विहीर खोदल्यानंतर आज त्या गोष्टीला 150-200 वर्ष होत आहे. अजूनही दुष्काळात सुद्धा त्या विहिरीला कधी पाणी कमी पडलं नाही. आजही त्या ठिकाणी आणि ते जे पूर्वज आहेत ते त्याचा उपभोग घेत आहेत. आणि तो मनुष्य चोरीपासून परावृत्त करून त्याला कामाला आणि सत्कार्याला लावण्याचं काम गंगागिरी महाराजांनी केलं. असे अनेक उदाहरणं सांगता येतील, पण एक उदाहरण मी उदाहरण म्हणून सांगितलं. इसवी सन 1800चा भीषण दुष्काळ, अन्नासाठी दाही दिशा धुंडाळणारी सैरभैर जनता, विपरीत रोगराई, नैसर्गिक आपत्तीनं ढवळून निघालेलं समाजमन. अशा बिकट परिस्थितीत समाजाला स्थितप्रज्ञ ठेवण्याच्या उद्देशातून गंगागिरीजी महाराजांनी अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं. अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून सर्व धर्म समभावानं जनता एकत्र आली. गोरगरीब दीन दुबळ्या जनतेला भक्तिरसासोबतच पोटभर मिष्टान्नाचा रसास्वाद घेता आला. दुष्काळग्रस्त परिस्थितीपूर्वी असायची. दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये लोकांची उपासमार व्हायची. आणि मग गंगागिरी महाराजांनी या लोकांना पोटभर अन्न मिळावं या दृष्टिकोनातून सप्ताहाला सुरुवात केली, की सप्ताहाचं आयोजन करायचं. या सप्ताहाच्या माध्यमातून आणि गोरगरीब यांना भोजन मिळत असे. हे जे सप्ताह आहे, हा सप्ताहाचे भव्यता फार मोठी आहे. आणि हा सप्ताह आशिया खंडामधले एकमेव सप्ताह असा आहे की इथं रोज 9 ते 10 ट्रक भाकरी येतात आणि रोजच्या 30 ते 40 ट्रक 30 ते 40 टँकर आमटी लागते. हा एकमेव सप्ताह आहे. याचं नियोजन आपण जवळ 500 एकरमध्ये केलेलं आहे. आणि 500 एकरात करत असताना आपला हा पहारा मंडप असेल, स्वयंपाकगृह असेल, याचबरोबर आपण हरिभजन हे 168 तास चालणारं भजनही आपण ठेवलेलं आहे, की याची गिनीज बुकामध्ये सुद्धा नोंद होण्याकरता विश्वकर्मा आपण वाटचाल करत आहोत. हे करत असताना आपल्याला एक सामाजिक ट्रस्टसुद्धा दिलेला आहे. याच्यामध्ये आपण 51,000 मुलांची व्यसनमुक्तीचा संकल्प आपण राबवत आहोत. त्याचबरोबर आपण एक कृषी प्रदर्शन घेतो आहे राष्ट्रीय स्तरावरचं. त्यानंतर जल संवर्धन आहे, तुमचं वृक्ष लागवड आहे, अशा अनेक चार ठेवतो आहे. शिवाय मेडिकल औषध उपचारासाठी मोफत औषध उपचार ठेवतो आहे. सद्गुरू हरिगिरीजी महाराज, सद्गुरू सोमेश्वर गिरीजी महाराज, नंतर सद्गुरू परमपूज्य नारायणगिरी महाराज, हे सर्वानुमते शेकडो विद्यार्थ्यांना त्यांनी वारकरी संप्रदाय तथा आध्यात्मिक पाठाचे धडे दिले. गंगागिरी महाराजांच्या नंतर हरिगिरी उर्फ दत्तगिरी महाराज, त्यानंतर नाथगिरी महाराज, त्यांच्यानंतर सोमेश्वरगिरी महाराज आणि सोमेश्वरगिरी महाराजांच्या नंतर नारायणगिरीजी महाराज, हे 5 महापुरुष होऊन गेले. की या 5 महापुरुषांनी ही परंपरा अविरत चालू ठेवलेली आहे. आणि ही जबाबदारी काही दिवसापूर्वी आमच्यावर आलेली आहे. व हे कार्य करताना फार मोठा एक आनंद आणि अंतःकरणाला वाटतो, की या ठिकाणी लाखो लोक, हजारो गावं या बेटाशी जोडल्या गेलेले आहेत. आणि एक फार मोठं चांगल्या प्रकारचं एक व्यासपीठ आहे, की त्याद्वारे आपण समाज प्रबोधन करू शकतो, समाजाला सन्मार्गाला लावू शकतो. आणि जे तरुण मुलं या संस्कृतीपासून लांब गेले आणि आज दुःखामध्ये आहेत, व्यसनाधीन आहेत, त्या सर्व तरुणांना एकत्रित करण्याचा योग आम्हाला या व्यासपीठच्या माध्यमातून मिळालेला आहे. रामगिरीजी महाराज, गंगागिरीजी महाराजांची परंपरा रामगिरी महाराजांनी आज तागायत अखंड सुरू ठेवली आहे. गुरु योगीराज गंगागिरी महाराज, सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराज, ह्या बेटावर आम्ही आजोबा, आमचे वडील आणि त्यांच्या संग आम्ही यायचो. नारायणगिरी महाराजांची कीर्तनं, भजनं, हा मोठा अखंड हरिनाम सप्ताह बी आम्ही बघितलेला आहे. आता त्यानंतर आता नारायणगिरी महाराज नंतर रामगिरी महाराज, त्यांनी
मंदिराचं अगदी उत्कृष्ट बांधकाम चालू केलेलं आहे आणि भाविक बी मोठ्या श्रद्धेने इथं येतात ह्या बेटावर. श्रामपूर तालुक्यातलं हे बेट सगळे बी गंगापूर तालुका, नेवासा, राहुरी, वैजापूर ही गुरुस्थान आहे आमचं. त्याच्यामुळे आमचे सगळे भाविक भक्त इथे येतात. आम्ही सगळे मी श्रीरामपूरवरून आले आहे. श्रीरामपूर तालुका में आहे. तर इथं आल्यावर खूप फ्रेश वाटलं, खूप प्रसन्न वातावरण. आणि इथं आल्यावर असं वाटलं की इथंच रमून जावं, इतकं फ्रेश वातावरण इथलं. आणि खूप छान, बाबांनी खूप छान सुविधा केली आहे. बाबांचं यापुढे पण खूप छान करतील. आणि म्हणजे इथे आल्यावर असं एक वेगळाच आनंद वाटतोय. संसार हा भावयोग असून त्यावर भक्तिचिंतन हे एकमेव रसायन आहे. भक्तिचिंतनात तरुण जाण्यासाठी सद्गुरू रामगिरीजी महाराज यांनी सरला बेटावर भव्य श्री सद्गुरू गंगागिरीजी महाराज मंदिराची उभारणी केली आहे. आणि नारायणगिरी महाराज नंतर रामगिरी महाराजांनी इथं भरपूर नवीन असे मंदिर आणि विकास कामं भरपूर केली आहे. लाखो भाविक आज श्री सद्गुरू गंगागिरीजी महाराज मंदिरामध्ये आपला माथा टेकवून धन्य होत आहेत. तिच्या पोटामध्ये बेट म्हणजे 65 एकराचं हे नदीनं वेढा घातलेलं बेट आहे. या बेटावर येणारा प्रत्येक भाविक परंपरेनुसार दर महिन्याची एकादशी असेल त्या दर महिन्याच्या एकादशीला न चुकता आपण जसे पंढरपूरची वारी आपण दर एकादशीला करतो त्याप्रमाणे इथं नगर, नाशिक, औरंगाबाद, नवीन महाराष्ट्रामधून पूर्णपणे दर एकादशीला इथं जवळजवळ 15,000 ते 20,000 भाविक येऊन जातात. दगडी कोरीव कामानं परिपूर्ण अशा या मंदिरासाठी देशाच्या विविध राज्यातील शिल्पशैली तथा संस्कृतीचं दर्शन घडतं. येथील प्रत्येक तटावर भगवान महादेव, श्री महागणेश, 3 मुखी दत्तमूर्ती आदी देवादिकांच्या रेखीव प्रतिमा विराजमान झाल्या आहेत. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. तुकोबांच्या अभंगाचा प्रत्यय दर्शवणारी अनुभूती सरला बेटावर वेळोवेळी जाणवते. शालेय शिक्षण घेणाऱ्या गरीब, गरजू, अपंग विद्यार्थ्यांसाठी इथं वसतिगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. शेकडो विद्यार्थी इथं वसतिगृहाबरोबरच ज्ञानप्राप्तीचा लाभ घेत आहेत. आम्ही जे शिकतो ते मृदुंग, त्याचे नाव मृदुंग आहे आणि ते आम्ही आमच्या भल्यासाठी शिकतो. म्हणजे पुढे आम्हाला काहीतरी करता येऊ शकतो ते शिकून. आणि जरी पुढं आम्ही काही नाही तर याच्यात आमची उन्नती होऊ शकते. याच्यापासून आमची भले सुद्धा होऊ शकते. कीर्तनात पण भजन असलं त्याच्यात वाजू शकतो, कीर्तनात वाजू शकतो. यापासून लोकांना कळेल की या शिकण्यात पण काहीतरी अर्थ आहे आणि आपण पण शिकलं पाहिजे, दुसऱ्याला शिकवलं पाहिजे. पकवात भजनात वाजला जातो, कीर्तनात बी वाजला जातो. बाबाचं कीर्तन असलं त्याच्यात वाजवलं जातं. बाबाच एक वाक्य सांगते, लय नको हरिनाम दे नको अन्नदान, असं सांगायचं बाबा. कीर्तनाचा सगळ्यांनी आनंद घेतला पाहिजे, पकवाताचा आनंद घेतला पाहिजे. भजनात पकवात वाजला जातो. शिकल्यानंतर भजन कीर्तन करणार. सद्गुरू रामगिरीजी महाराज त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज परंपरेनं पूर्वीचे जे नियम आहे विद्यार्थ्यांना शिकवायचे, धार्मिक शिक्षण, आध्यात्मिक शिक्षण, पकवाचाचं शिक्षण आणि भजन, कीर्तन, प्रवचन हे सर्व काही शिक्षण पूर्वीच्या महाराजांनी शिकवल्याप्रमाणे आज सध्या रामगिरी महाराज आमचे गुरु आहे
आणि ते आम्हाला आज सगळ्यांना शिकवतात. पण हे धार्मिक शिक्षण आज आम्ही त्यांच्या चरणाजवळ असल्यामुळे आम्ही जगामध्ये माननीय झालो. इतर लोकांना आमच्यासारखे अंध लोक गाड्याने फिरतात, इकडे तिकडे फिरतात, त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था नसती. पण आम्हाला या ठिकाणी हा विणा चालू आहे, या विण्यावर आम्ही भजन करतो. आणि त्याचप्रमाणे आमच्या खाण्याची, 3 टाईम जेवणाची, नाश्ता, चहा, कपडे हे सगळे आम्हाला आज महाराज पुरवतात. आणि महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज राहतो. त्यांच्या चरणाजवळ आम्ही एकदम आनंदात आहे. वास्तविक आम्ही पाहिलं तर घरच्या परिस्थितीने आम्ही नाजूक असतो, घरच्या लोकांच्या आम्ही कामाचे नाही. रामगिरी महाराजांची आमच्यावर खूपच कृपा आहे. ते आम्हाला जातीनं शिकवतात, विद्यार्थ्यांना शिकवतात. विद्यार्थ्याचा आध्यात्मिक शास्त्रामध्ये त्यांनासुद्धा या ठिकाणी ज्ञान मिळतं. आणि इथं शिकलेले विद्यार्थी बाहेर जाऊन कथा कीर्तन करतात. अध्यात्मशास्त्र हे कर्तव्याला महत्त्व देतं, प्रारब्धाला नाही. सृष्टीतील चराचर प्राणी मात्र हे आपल्या कर्मधर्म संयोगाने पृथ्वीवर जन्म घेत असतात. सरला बेटावर जीवदयेला मोठं महत्त्व आहे. येथील गोशाला याचं मूर्तिमंत उदाहरण होय. भाकड, बेवारस, वृद्ध गायींचं संगोपन हा देखील येथील महत्त्वपूर्ण धर्म बनला आहे. सद्गुरू श्री रामगिरीजी महाराज स्वतः जातीनं येथील मुक्या जनावरांची देखभाल करतात. शेकडो मुक्या प्राण्यांना इथं मायेचा निवारा मिळाला आहे. समाज मजबूत बनवण्याकरता मुख्यत्वे करून सुसंस्कृत होणं महत्त्वाचं आहे. कदाचित आर्थिक परिस्थिती आपली जरी बलवान झाली, अनेक लोक श्रीमंताची मुलं आहेत, कोट्याधीश जरी असली तरी त्यांना संस्कार नसल्यामुळं आणि वाया जातात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, अध्यात्मापासून दूर राहिल्यामुळं जे काही सुख त्यांच्या जीवनामध्ये त्यांना मिळावं ते मिळत नाही. आणि म्हणून खरं सुखी समाधानी जीवन जर आपल्याला जगायचं असेल तर आमच्या अध्यात्मशास्त्रामध्ये एकच सांगितलं की अगोदर आपल्या चित्ताचं शुद्धीकरण करा. चित्त शुद्ध झाल्यानंतर, चित्ताची मलिनता दूर केल्याच्या नंतर प्रत्येकाबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये सद्भाव निर्माण होईल. अशा प्रकारची वागणूक, वर्तणूक आपली असावी. आणि त्यानंतर सद्भावनेने जर आपण राहिलो, दुसऱ्याचं कल्याण, हित करण्याचा जर आपण प्रयत्न केला, सामाजिक कार्य करावं, त्यामध्ये भुकेल्याला अन्न द्यावं, ताणलेल्याला पाणी द्यावं, एखादा रोगी असेल त्याला रोगमुक्त होण्याकरता प्रयत्न करावे. अशा प्रकारे दुसऱ्याला संकटातून मुक्त केल्याच्या नंतर आपल्याला जे मानसिक समाधान मिळतं ते मानसिक समाधान आपल्या सुखाला आणि आनंदाला कारण ठरतं. केवळ पैसा कमवणं हाच आपला उद्देश नसावा. आणि अशा प्रकारचा संदेश सद्गुरू गंगागिरी महाराजांनी दिलेला आहे आणि तोच संदेश आम्ही या ठिकाणी देत आहोत. सरला बेट आज लाखो भाविकांचं श्रद्धास्थान बनलं आहे. भाविकांच्या राहण्याची, जेवणखाणाची, आंघोळ आदी गरजांची पूर्तता करण्यासाठी महंत सद्गुरू रामगिरीजी महाराज यांनी येथील मठाच्या बांधकामाला गती दिली आहे. सरला बेटाचा 350 एकर एवढा परिसर भाविकांच्या प्रचंड भक्तिरसाच्या उत्साहानं न्हाऊन निघाला आहे. श्री योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज यांची जी 200 वर्षाची अखंड परंपरा, समृद्ध परंपरा आहे. आणि ह्या बेटाशी मी गेली 18 वर्षापासून जोडलेलो आहे. आणि त्या जोडण्यामुळे आज हा सप्ताहाचा योग आलेला आहे. अन्नछत्र विभाग. सद्गुरू गंगागिरीजी महाराज मंदिरात भाविकांसाठी दररोज भोजनाची व्यवस्था करण्यात येते. डाळ भाजी, पिठलं भाकरी तसंच गोडधोड जेवणाचा ताजा मेनू इथं दररोज तयार असतो. अहमदनगर जिल्हा तथा परिसरातील शेकडो गावांमधून इथं अन्नदान निधी प्राप्त होत असतो. हजारो अन्नदात्यांकडून प्राप्त होणाऱ्या या अन्नदानाचा लाखो भाविक लाभ घेत आहेत.
माझी स्वतःची इच्छा म्हणजे तन मन धनाने मी आज 6 महिन्यापासून याच्यात प्रयत्न करीत आहे. या सप्त्याकरता गावोगाव हिंडत आहे, देणगीसुद्धा गोळा करीत आहे. या कामाला मी इथं आज 6 महिन्यापासून आहे. सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या विचारांचं जतन करतानाच सद्गुरू महंत रामगिरीजी महाराज यांनी आधुनिकता आणि आध्यात्मिकता यांच्यामध्ये संतुलन ठेवण्याचा प्रयत्न केलाय. साईबाबांचा परिचय गंगागिरी महाराजांनी करून दिला. कारण साईबाबा जेव्हा शिर्डीला आले तेव्हा साईबाबांचं वय 16 वर्षाचं होतं. 16 वर्षाचे बालक साईबाबा होते. त्यावेळेला गंगागिरी महाराजांचं वय 59 वर्ष. म्हणजे गंगागिरी महाराज वयस्कर होते आणि गंगागिरी महाराज हे साईबाबांना 43 वर्षाने वडील होते. साई चरित्रामध्ये 5व्या अध्यायामध्ये याचा उल्लेख आलेला आहे. तर हो, गंगागिरी महाराज एकदा ज्यावेळेला साईबाबा झाडाला पाणी घालत होते, झाडाला पाणी घालताना कच्च्या घड्याने पाणी वाहत होते, मटकं जे भाजलेलं नाही आणि त्यात पाणी वाहत. लोक हसायचे. तर गंगागिरी महाराजांनी सांगितलं ही फार मोठी विभूती आहे. आणि सरला बेट ही एक अशाच विचारधारेचा प्रसार करते आहे, जिथे धर्म केवळ प्राथमिकता असून धर्माच्या त्या रूपाला दाखविले जात आहे ज्याचा अर्थ फक्त आणि फक्त मानवतेची सेवा हाच होय.